नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. चौदार तळ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई. मध्यरात्री केला पुष्पहार अर्पण. कल्याणमध्ये भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू. डंपर आणि इको कारची जोरदार धडक. रायता पुलाजवळ झाली दुर्घटना. कळंबोली कोविड हॉस्पिटलमधील कोट्यावधी रुपयांचे वैद्यकीय साहित्य वापराविना पडून प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप. आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 पदांची भरती. बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी. पाहुयात सविस्तर वृत्त. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त महाडमधील ऐतिहासिक चौदार तळ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण परिसर विविध रंगांच्या रोषणाईने उजळून निघाल्याचं पाहायला मिळालं. महाड शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भीम अनुयायी चौदार तळ्यावर येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत. जयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री 12:10 जयंती उत्सव समिती आणि तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौदार तळ्याचा परिसर आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला असून जयंती उत्सवासाठी प्रशासन आणि जयंती उत्सव समितीकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे. 6 एप्रिल रोजी संदीप गवस आणि अमित मौर्य यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. या घटनेत अमित मौर्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संदीप गवस यांच्या फिर्यादीवरून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. गोळीबारासाठी वापरण्यात आलेली दुचाकी चोरीचं असल्याचं देखील निष्पन्न झालंय. पोलिसांनी सापळा रचून राहुल सहानी याला ताब्यात घेतलं. त्यानंतर मोहम्मद फरदून खान, विशाल महाडिक, गुरफान खान आणि अन्य साथीदारांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात जुन्या वादातून आणि पैशाच्या व्यवहारातून हा हल्ला झाल्याचं समोर आलं असून पुढील तपास सुरू आहे. दिनांक 6/4/2026 रोजी यातील विक्टीम संदीप गवस आणि अमित मौर्य यांच्यावर साईनाथवाडी, ऐरोली या भागामध्ये गोळीबार झालेला होता. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे CR नंबर 306/2026 असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 307 विथ आर्म्स ॲक्टचा. या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सूचनेप्रमाणे जवळपास 5 ते 6 पथक तयार करण्यात आलेले होते. याच्यामध्ये क्राईम ब्रँचचे पथक आणि पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते आणि त्यांनी या गुन्ह्याचा तपास करून यामध्ये 5 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. हा अमित मौर्य जो होता आणि यांनी 1 वर्षापूर्वी यातील जो आरोपी आहे त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात RTI केलेला होता आणि त्याचं ते बांधकाम निष्कासन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर यातला जो संदीप गवस आहे याच्यासोबत पण यातला दुसरा एक आरोपी आहे, त्याचं वैयक्तिक भांडण होतं. त्या दोघांच्या भांडणातून या दोघांनी मिळून हा जो आहे ही सुपारी दिलेली होती. आरोपी याच्यामधले जो मुख्य आरोपी आहे, फायरर आहे, याच्याविरुद्ध MCOCचा गुन्हा आहे दाखल मुंबईला. त्याचबरोबर जो विशाल महाडिक आहे यातला आरोपी ज्यांनी ही सुपारी दिलेली होती त्याच्याविरुद्ध 5 गुन्हे दाखल आहे. तो तडीपार सुद्धा आहे याच्यामध्ये रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं. आणि इतर आरोपींच्या विरुद्ध 1-1, 2-2 गुन्हे दाखल आहे. कल्याण येथे सोमवारी सकाळी भीषण रस्ते अपघात घडून 11 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालाय. डंपर ट्रक आणि इको कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. कल्याण मुरबाड रस्त्यावरील रायता पुलाजवळ सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार इको कारमधून एकूण 12 प्रवासी प्रवास करत होते. ही कार मुरबाडच्या दिशेने जात असताना डंपरची समोरासमोर धडक बसल्याने अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की घटनास्थळीच 11 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
13 अप्रैल को सुबह 11:15 के आसपास एक टाटा इको और टाटा मिक्सर जो इनमें रायता ब्रिज पे ऊपर एक्सीडेंट हुआ है। तो इसमें इको वैन में जो प्रवासी है 11, उनका एक्सीडेंट में इंजर होके उनको गोविल हॉस्पिटल में अभी रिमूव किया है। उसमें 11 की कैजुअलिटी होने की संभावना है, वो आगे की प्रोसेस चालू है। महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित 11 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत। मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ईडीची विविध पथके संबंधित ठिकाणी दाखल झाली असून कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आणि डिजिटल पुराव्यांची कसून तपासणी सुरू करण्यात आली। धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात पैसा उभारल्याचे आरोप अशोक खरात याच्यावर करण्यात आले आहेत। या आरोपांची सखोल चौकशी सध्या सुरू असल्याचं समोर आले। दरम्यान ही कारवाई अजूनही सुरू असून या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त होती आहे। या प्रकरणाकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे। नागपूरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने मोठी कारवाई करत 210 किलो गांजा जप्त केला आहे। मुंबई विभागीय युनिटने ही कारवाई करत आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे। 11 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूरमध्ये पश्चिम बंगाल नोंदणी असलेला ट्रक अडवण्यात आला। वाहनाची झडती घेतली असता धातूच्या पत्र्यांमध्ये लपवून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला। या कारवाईत पी कुमार आणि आर कुमार या दोघांना घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे। चौकशीत हा गांजा ओडिशातील संबलपूर येथून आणल्याचं उघड झालंय। पुढील तपासात नागपूरमधील पाटील आणि वर्मा या 2 स्थानिक पुरवठादारांना देखील अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान हा गांजा नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, पुणे आणि मुंबईसह विविध शहरात पुरवठ्यासाठी नेला जात असल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून एनसीबीने नागरिकांना मानस हेल्पलाईन 1933 वर माहिती देण्याचं आवाहन केलं आहे। पुण्यातील हडपसर मोहम्मदवाडी येथील रेस्क्यू फाउंडेशनमधून 13 बांगलादेशी तरुणी पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पसार होताना या तरुणींनी काळजीवाहू महिला आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्यामुळे निवारागृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून फुटेजमध्ये संबंधित तरुणींचे चेहरे ब्लर करण्यात येत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीने औषध आणण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडून घेतला। त्यानंतर इतर तरुणींनी काळजीवाहू लक्ष्मी कांबळे यांच्यावर हल्ला करत त्यांना वैद्यकीय कक्षात कोंडले। दरम्यान मुख्य दरवाजा उघडा राहिल्याची संधी साधत 13 तरुणींनी सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली आणि आवारातून पसार झाल्या। घटनेनंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून 2 तरुणींना ताब्यात घेतलं असून उर्वरित 11 जणींचा शोध सुरू आहे। दरम्यान पोलीस संरक्षण हटवल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। काळेपडळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। कोरोना काळात उभारण्यात आलेल्या कळंबोळी कोविड हॉस्पिटलमधील कोट्यावधी रुपयांचे वैद्यकीय साहित्य सध्या वापराविना पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी पाहणी दौरा करत प्रशासनाच्या कारभारावर सवाल उपस्थित केला। कोरोना महामारी दरम्यान नागरिकांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेले हे हॉस्पिटल त्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरले होते। मात्र कोरोना संपून जवळपास 5 वर्षे उलटूनही येथे असलेले बेड्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यंत्रणा आणि इतर महत्त्वाची उपकरणे धूळ खात पडून असल्याचे पाहणी दरम्यान दिसून आले। यावेळी अरविंद म्हात्रे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करत जनतेच्या पैशातून खरेदी केलेले साहित्य वाया जाऊ देऊ नये असे स्पष्ट मत व्यक्त केले। या उपकरणांचा योग्य वापर करून सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा सुरू करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। दरम्यान पनवेल महापालिकेने ही जागा सिडकोकडून वापरासाठी घेतली होती। तसेच बहुतांश साहित्य सिडकोच्या मालकीचे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। आज आम्ही कलंबुली येथे प्रभाग समिती ब मध्ये दौरा काढलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये काही समस्या नागरिकांनी तक्रार पेटीमध्ये टाकलेल्या होत्या माझ्याकडे का हा सिडकोकडनं भूखंड दिलेला होता आपल्याला आणि कोरोना काळामध्ये याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला होता जनतेसाठी आणि तो तसंच पडू नये यासाठी या इथेशी कलंबुलीच्या दौऱ्याच्या याच्यामध्ये आम्ही इथेशी भेट घेतली असता आमच्या निदर्शनात आले का आपण पाहत असाल का प्रचंड ICU मधल्या मशिनरी इथं पडून आहेत। म्हणजे करोडो रुपयाचा आपण त्यावेळी कोरोना काळामध्ये खर्च केलेला होता, त्याही वस्तू इथेशी पडून आहेत। बेडही चांगल्या पद्धतीचे बेड आहेत, हे कुठेतरी हॉस्पिटलमध्ये आणखी उपयोग करता येतील आणि ह्या हॉस्पिटल हा तोडून नवीन 58 खाटाचा हॉस्पिटल बनवा आणि तो महिलांसाठी करण्यात यावा अशी आम्ही मागणी माननीय आयुक्त साहेबांकडे करणार आहे का जेणेकरून महिलांचे जे आजार असतात एकच जागेवर
त्यांना समस्या निघतील हा उद्देश ठेवून एक वेगळी संकल्पना करून 58 खाटाचं हॉस्पिटल हा कलंबुलीसाठी आणि इथल्या परिसरासाठी जनतेला मिळेल अशा अपेक्षा ठेवून मी आयुक्तांकडे आजच्या दौऱ्याचा सुद्धा हे देऊन मागणी करणार आहे. इतक्या वर्षानंतर ते करोडोच्या मशिनी येथे धूळखात पडलेले आहेत, याकडे का लक्ष दिलं नाही पालिकेचं? हे आता मी सन्माननीय आयुक्त साहेबांना आणि जे अधिकारी आहेत डॉक्टर्स आहेत त्यांना विचारणार आहे. याच्या पूर्वी मशिनरी किती होत्या आणि याच्यामध्ये मशिनरीमध्ये किती मशिनरी अवेलेबल नाही ती तशी किंवा चोरी झालेल्या आहेत, किती दुरुस्ती कराव्या लागतील, या सर्वांचा लेखाजोखा मी आता डॉक्टरांशी बोललेलो आहे. डॉक्टर बोलले तुम्हाला येत्या 2 दिवसात त्याची पूर्ण माहिती देतो असं मला बोललेलं आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण शेती वाचवा शेतकरी वाचवा परिषद शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे पार पडली. या परिषदेत लोटे MIDC येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमध्ये सुरू असलेल्या PFAS उत्पादनाचा मुद्दा ठळकपणे उपस्थित करण्यात आला. PFAS सारख्या रसायनांच्या उत्पादनामुळे मानवी आरोग्य, शेती आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. परिषदेत उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारचे रासायनिक उत्पादन भविष्यात पाणी, माती आणि अन्न साखळीवर परिणाम करू शकतात, त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. लोटे MIDC परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी या उत्पादनावर नियंत्रण आणावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान शेती आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सर्व शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसेच संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी परिषदेत करण्यात आली. साहेब, तो इथे आहे लोटाला, त्या कंपनीने फक्त $35 लाख त्यांनी ती भंगारमध्ये विकत घेतली आणि तशी कंपनी आणून लोट्यामध्ये स्थापित केली. आणि त्याच्यामध्ये आता अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या लोकांना त्या पिपासमुळे, हा पिपास हवेतून येतो, पाण्यातून येतो, माशातून येतो, अगदी जनावरांनी चारा खाल्ला तर त्यांच्या दुधामधून पण येतो आणि शेवटी तो माणसाच्या शरीरामध्ये स्थिरावतो. ते पिपास आहे, कधीही नष्ट होत नाही, ते जमिनीत होत नाही, पाण्यात होत नाही, कशातही नष्ट होत नाही. आणि अशा वेळेला आमच्याकडे त्या लोटे परिसरामध्ये, संबंध जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरात एक कॅन्सरचा पेशंट झाला, प्रत्येक घरात एक कॅन्सरचा पेशंट झालेला आहे. आणि हे हा हवेतून सुद्धा कॅन्सर होतो आणि त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे, त्याने पिपासने कॅन्सर होतो, पिपासमुळे हृदयरोग होतो, पिपासमुळे किडनी फेल होते, लिव्हर फेल होते, त्वचारोग होतो आणि या सगळ्याचा शेवटी परिणाम मृत्यूमध्ये होतो. खेड तालुक्यातील कुरवाळ जावळी दत्तवाडी या छोट्याशा गावातील सुपुत्र मेजर रुपेश मनोहर जाधव यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती झाली आहे. या यशामुळे संपूर्ण खेड तालुक्यासह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे पार पडलेल्या पदोन्नती सोहळ्यात अत्यंत भावूक क्षण अनुभवायला मिळाला. रुपेश जाधव यांच्या खांद्यावर लेफ्टनंट कर्नल पदाचे स्टार्स त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते लावण्यात आले. वडील निवृत्त हवालदार मनोहर चंद्रू जाधव आणि आई मनीषा जाधव यांना आपल्या मुलाच्या यशाचा अभिमान वाटत असल्याचे पाहायला मिळाले. रुपेश जाधव यांनी 13 एप्रिल 2013 रोजी आर्मी मेडिकल कोअरमध्ये लेफ्टनंट म्हणून सेवेला सुरुवात केली. गेल्या 13 वर्षात त्यांनी देशातील विविध दुर्गम भागात सेवा बजावली. ग्रामीण भागातून येत कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी देण्याचा ठाम निर्धार नूतन शिक्षण सभापती प्रितेश रावळे यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांची गुणवत्ता वाढावी आणि पालकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी आगामी काळात नियोजनबद्ध पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या हे मोठं आव्हान असल्याचं त्यांनी नमूद केलं. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाळांमध्ये आकर्षक शैक्षणिक उपक्रम राबवणे, डिजिटल साधनांचा वापर वाढवणे, गुणवत्तापूर्ण अध्यापनावर भर देणे तसेच विद्यार्थ्यांसाठी पूरक उपक्रम सुरू करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभाग यांच्यात समन्वय वाढवून प्रत्येक शाळा सक्षम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. खरं आज खूप आनंद होतोय की आमचे सर्वच महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे आणि तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी आणि दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी अहोरात्र आणि प्रामाणिक आणि कष्ट करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक आणि शिक्षण आणि आरोग्य विभागाचा जे काम आहे हे पूर्णपणे कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. माध्यमिक शिक्षण विभागामध्ये जो भ्रष्टाचार आहे त्यामध्ये आपल्या अधिवेशनामध्ये सुद्धा लक्षवेधी झालेली आहे.
जे आरोप होते ते सर्वच आदरणीय आमदारांनी सभागृहामध्ये मांडलेले आहेत. आता जिल्हा परिषदमधून सुद्धा जे काही त्यांच्याकडनं घडलेलं आहे याची पूर्ण आढावा घेऊन त्या संदर्भात पूर्ण माहिती घेऊन जर भ्रष्टाचार झालेला असेल तर आम्हीसुद्धा जिल्हा परिषद म्हणून शांत बसणार नाही. नक्कीच जे कोण त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाईसाठी राज्यस्तरावरती आम्ही मागणी करणार आहोत. आरोग्याचा प्रश्न आपण सर्व ठिकाणी बघतोय की डॉक्टर्स आणि डॉक्टरांची कमतरता आणि विशेषतः सर्वच जे आपले सिंधुदुर्गातील जे रुग्ण आहेत यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी या ठिकाणी हलवले जात आहे. त्याच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये राज्यस्तरावरती पाठपुरावा करून जास्तीत जास्त डॉक्टर जे आपले फिजिशियन आहेत, गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर आहेत, हे उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याचप्रमाणे MBBS डॉक्टर जे आहेत ते आपल्या PSC मध्ये कसे येतील यासाठी नक्कीच त्या संदर्भात मार्गदर्शन घेऊन आपल्या वरिष्ठ नेतृत्वांकडे त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक पदांच्या 73 रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात IBPS मार्फत राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी एकूण 5073 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2485 उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले होते. परीक्षेचा निकाल IBPS कडून बँकेला प्राप्त झाला असून पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँकेच्या धोरणानुसार एकूण गुणांपैकी किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना 1:3 या प्रमाणात 234 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांच्या मुलाखती 17 एप्रिल पासून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहेत. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना कॉल लेटर त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवण्यात येणार असून उमेदवारांनी नियमितपणे ईमेल तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच छायांकित प्रती सोबत आणणे बंधनकारक असल्याची माहिती बँकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेमुळे सिंधुदुर्गसह कोकणातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुंबईतील मातोश्री येथे अलिबाग आणि मुरुड येथील नवनिर्वाचित नगरसेवकांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक विकास कामांना गती देणे, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे आणि पारदर्शक प्रशासन उभारण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना जनतेशी सतत संपर्क ठेवत विश्वासार्ह कामगिरी करण्याचे निर्देश दिलेत. जनतेशी नाळ जपा, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि विश्वासार्ह कामगिरीद्वारे शिवसेनेची ओळख अधिक मजबूत करा, असे स्पष्ट मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. या बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर आणि जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे उपस्थित होते. संघटन बळकटी, आगामी निवडणुका आणि विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखील चर्चा झाली. दरम्यान ही बैठक अलिबाग आणि मुरुडमधील शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाची ठरणार असून नव्या नेतृत्वामुळे विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिवतेज आरोग्य संस्थांच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयात 11 एप्रिल रोजी सेकंड इंट्रा कॉलेजिएट मूट कोर्ट स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत आयोजित या स्पर्धेत एकूण 6 संघांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक संघात 2 मूटर, 1 रिसर्चर आणि 2 ऑब्झर्व्हर यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी कायदेविषयक मुद्दे, युक्तिवाद आणि न्यायालयीन प्रक्रिया प्रभावीपणे मांडत स्पर्धेला विशेष रंगत आणली. या स्पर्धेसाठी सत्र न्यायालय खेड येथील सार्वजनिक अभियोक्ता ॲडव्होकेट मृणाल जाडकर, ॲडव्होकेट अक्षय कोकणे, मंडणगड येथील ॲडव्होकेट दळवी तसेच सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी ॲडव्होकेट अनुजा राऊत, ॲडव्होकेट श्रेया कळू तसेच सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी ॲडव्होकेट अनुजा राऊत, ॲडव्होकेट श्रेया कडू आणि ॲडव्होकेट कृतिका वैद यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. स्पर्धेत C संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघात कौस्तुभ जोशी, विराज चिखले, दीपक भोसले, चंद्रशेखर जोशी, सौरभ बुटाला आणि सुहास वांद्रे यांचा समावेश होता. तर A संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या संघात रुद्रा लाड, ओंकार पाटील, निधी बोरकर, सिद्धी चाळके, मैथिली खोपकर आणि रामचंद्र महाडिक सहभागी होते. तृतीय वर्षातील कौस्तुभ जोशी यांना सर्वोत्कृष्ट मूटर पुरस्कार देण्यात आला, तर द्वितीय वर्षातील चंद्रमणी महाडिक यांनी सर्वोत्कृष्ट रिसर्चर म्हणून मान पटकावला.
तसेच तृतीय वर्षातील स्नेहल शिरकर आणि तिच्या संघाचे मेमोरियल सर्वोत्कृष्ट ठरले. प्राचार्य प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोफेसर ॲडव्होकेट रोहन सावंत यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन मॅनेजमेंट टीमचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. एकूणच ही मूट कोर्ट स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कायदेविषयक ज्ञान, युक्तिवाद आणि न्यायालयीन प्रक्रियेची समज वाढवणारी ठरली. राजापूर तालुका कृषी विभागाच्या खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आमदार किरण सामंत अध्यक्षस्थानी उपस्थित राहून शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे आणि खतांचा पुरवठा, पिकांचे नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार किरण सामंत यांनी बदलत्या हवामानाचा विचार करून शेतकऱ्यांनी पिकाची निवड करावी असे आवाहन केले. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या सभेला कृषी अधिकारी, कर्मचारी आणि तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असा निष्कर्ष सभेत काढण्यात आला. पोलादपूर तालुक्यातील चांदके गावात श्री संत महर्षी वाल्मिकी विठ्ठल रुक्माई मंदिराच्या सभामंडप उद्घाटन आणि मूर्ती स्थापना तसेच कलशारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावात संपन्न होत आहे. संपूर्ण गाव हरिनामाच्या गजरात दुमदुम गेला असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. वारकरी परंपरेचा वारसा जपत ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यावेळी कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या हस्ते मंदिर सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा आणि संस्कृतीची जपणूक होते असा विश्वास व्यक्त केला. सप्ताहादरम्यान भजन, कीर्तन, हरिपाठ, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, नामस्मरण यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि भजनी मंडळींच्या सादरीकरणामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. दरम्यान सप्ताह काळात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थ, महिला मंडळ आणि युवकांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.